नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीब मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. आज आपल्याला की नाही दिल के करीबला एक खूप छान पाहुण्या लाभल्यात. मेधा जांभोटकर. अगदी बरोबर. आई कुठे काय करते मधल्या अरुंधतीची आई आणि ये रिश्ता क्या कहलाता है मधली आपली सगळ्यांची भाभी माँ. चला तर मग मेधाताईचं स्वागत करूया दिल के करीब मध्ये. मेधाताई, अगदी गोड गोड स्वागत आहे तुझं. अगं तुझं पण. तुझं फर्स्ट ऑफ ऑल घर खूप सुंदर आहे. अरे थँक्यू. तू सुंदर आहेस. म्हणजे तुला तू ऍक्च्युली ना बाईकडनं बाईला कॉम्प्लिमेंट्स आले की ते मला नेहमी खरेच वाटतात. हो, पण ते खरंच असतात. हो. कारण मला ना म्हणजे अगदी लहानपणापासून आय डोंट रिकलेक्ट, आय थिंक पूजा भट का कुणीतरी एक कुठली तरी मुलाखत मी ऐकली होती आणि तिला कुणीतरी विचारलं होतं की तू नेहमी भरभरून इतर बायकांना कॉम्प्लिमेंट्स देतेस. ती म्हणली हो, कारण दुसऱ्या बाईच्या सौंदर्याबद्दल मी काही बोलले किंवा तिला काही कॉम्प्लिमेंट दिली तर मी काही कमी सुंदर होत नाही. ते कुठेतरी काहीतरी असं डोक्यात राहतं, लक्षात राहतं. सो त्यापैकी एक आहे. पण बायकांचा अनेक स्वभाव असतो की त्या माझ्या मते सौंदर्य दृष्टीच्या बाबतीत सहसा खोटं बोलत नाहीत. म्हणजे उगीच वरवरचं बोलत नाहीत. म्हणजे असं त्यांच्या एकदम पटकन आलं की समजायचं हिला खरंच आवडलं. असंही असतं. ते पुरुष आपले जरा रीतीभाती पाळतात. नाही, तर ते घाबरतात की पटकन बाईला कसं सुंदर आहे असं म्हणायचं. असेल बुवा. ओके, आपल्याकडे की नाही दिल के करीब मध्ये अशी एक पद्धत आहे हं. की आपण पाहुण्यांचं स्वागत भेटवस्तू देऊन करतो. सो मी आधी तुझे गिफ्ट तुला देते आणि मग धमाल गप्पांना सुरुवात करूया. ठीक आहे. ओके. श्रियाज क्रिएशन्स आहे श्रिया कोरगावकर यांचं हा. आणि त्यांनी तुझ्यासाठी काय काय पाठवलं ते बघूया. वाव, ही एक फ्रेम आहे. अय्या, सुलेखा किती हे छान आहे. कारण तू छान आहे ना? पाहतेस ना ह्या बघ त्या हो, टाईल्स हो, आणि हो, ही हो. पण एक टाईल. म्हणजे तू फ्रेम म्हणून मला देतेस पण मी ही कशाही तऱ्हेने वापरू शकते. हो ग, हा? खरं तर. हे पहा, आपण आत्ताच इथे हो, ठेवूया. ठेव ना. थँक्यू सो मच. असल्या श्रिया. गोष्टी मला खूप आवडतात श्रिया. आणि तिने आय थिंक कोस्टर सुद्धा दिलेत तुला. ते तो वा. तू आत्ता तुझ्या मिस्टरांना कोस्टर्स बद्दल काहीतरी सांगत होतीस हो. ना. मला छान छान कोस्टर्स पण जमवायला आवडतात. तेच मी म्हणत होते. हे पहा, तर मला आहे ना, मी लहान मुलांसारखं आहे. सॉरी सुलेखा, पण आपण गोड आहे किती गं. छान आहेत. हँड पेंटेड मी काय म्हणते, आपण हे रिप्लेस करून हे वापरले हो. तर एक खूप छान आहेत. मला आवडले. मी लगेच वापरते. किती गोड ग. हो ग. इथे. आणि तुला हा घे, तुझी काळी साडी काढा. ओके. थँक्स. आपली आणखीन एक गोड मैत्रीण आहे अमृता सतीश तळेगावकर. ती राहते जबलपूरला आहे, पुण्याची. आणि तिने किती सुंदर सुंदर गोष्टी, बरं हे टॉवेलचे बनवलेत. हे प्लांटर्स आहेत. टॉवेलचे बनव. हो, लावण्य क्रिएशन नावाचं तिचं ब्रँड आहे. किती छान बनवलं ना. तिचं नाव काय म्हणालीस तू? अमृता सतीश तळेगावकर. तुम्हाला सगळ्यांना कसं कळलं मला ह्या अशा गोष्टी जमवायला आवडतात ते? तू सांगितलंस. खरंच छान आहे, मस्त आहे. उद्याच जातील प्लांट्स ह्याच्यात माझे. सुंदर. निशांत आवळे म्हणून आहेत, त्यांचा चेरी पिक नावाचा ब्रँड आहे. त्यांनी तुझ्यासाठी एक मस्तपैकी बॅग पाठवली आहे. हो. निशान, आता म्हणजे हे मला भटकायला पण आवडतं. हे कसं कळलं? एक छान आहे. मी सगळं वापरणार आणि पुन्हा पुन्हा वापरणार. मला काय आवडतं माहितीये, हे जे सगळे आपले मित्रमैत्रिणी आहेत, म्हणजे ते आहेत आपले स्पॉन्सर्स, पण ते इतके म्हणजे खरंच दिल के करीब होऊन जातात की ते मित्रमैत्रिणी सगळे होतात. आणि ते जे गिफ्ट प्रेझेंट करतात ना आपल्या पाहुण्यांना, ते प्रत्येक गिफ्ट बघ उपयोगीच असतं. म्हणजे ऍब्सोल्युटली. हे बघ, मी तर वापरायला सुरुवात केली. लहान मुलासारखं आवडलं, लगेच सुरू. आणि आपली सगळ्यांची मैत्रीण, लाडकी मैत्रीण
वनश्री पांडे वनश्री. जिचं नयापन क्रिएशन हो. आहे, तिने तुझ्यासाठी एक साडी पाठवली आहे आणि ही साडी तुला खूप आवडली होती. ही तू नेसली होतीस, मी एकदा अशी तुझी बघितली हो, होती तुला तिने नेसलेली. तिने लगेच तुझ्यासाठी ओ, ऑर्डर वनश्री. केली. वनश्री थँक्यू. ही आहे? ते तिथे काय आहे? ते Oh, sorry. अगं ते पण किती छान आहे. हे मोडाल सिल्क आहे. मस्त मस्त. वनश्री. आणि ही पिशवी तर सुपर क्यूट आहे. मला ही पिशवी खूप आवडली. वनश्री, मेधाताईला भरपूर अशा पिशव्या दे प्लीज. आणि मी नाही म्हणणार नाही. हे छान आहे, खूप छान आहे. सुलेखा थँक्यू ग, थँक्यू. Welcome. थँक्स. आपण भेटलो होतो ते बॉडी माइंड अँड सोल मध्ये. वर्कशॉप जे तू आणि वनश्रीने घेतलं होतं, बरोबर. आणि मला ते खूप आवडलं होतं. मला त्याच्यापासून खूप उपयोग फायदा होतोय असं मला वाटतं. थँक्यू. तुम्ही जे जे करायला सांगितलंय रोज, ते मी सर्व नाही पण जे करते ते रोज करते. थँक्यू. आणि त्यात आपण एक म्हणजे माझ्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक जिनी असतो. हो. तर मला जो आपण स्वतःच असतो, पण मला जिनी व्हायला खूप आवडतं. कारण असे हे गिफ्ट दिल्यानंतर मग तुमच्या चेहऱ्यावरती जे स्माइल येतं ना, त्यांनी मला इतकं सॅटिस्फॅक्शन मिळतं की बरोबर. मला 100 गिफ्ट्स मिळाल्यासारखं वाटतं. आणि मला आठवते तू मला सांगितलं होतंस की, आणि तू असं आठवण ठेवून मला सांगितलं होतंस की ती ब्लॅक साडी मला खूप आवडली होती त्या एपिसोड मधली. अगं बाई. म्हणून आम्ही ती सो मच, थँक्यू सो मच. मोस्ट वेलकम, मोस्ट वेलकम. सो आपण मस्त आता गप्पांना सुरुवात हो. करूया. चालेल. सुरुवात जर का तुझ्या आईपासून झाली नाही तर इट रिअली वुडंट बी फेअर. सो मनोरमा वागळे एवढी मोठी हस्ती, विनोद सम्राज्ञी ज्यांना टायटल मिळालं होतं, त्या तुझ्या आई. आणि मला मला खरंच खूप उत्सुकता आहे त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची की त्या ह्या क्षेत्रात कशा आल्या, त्यांचं स्ट्रगल कसं होतं. बेसिकली या अशा वेळेस त्या किंवा अशा काळात या क्षेत्रात आल्या जेव्हा खूप कमी बायका यायच्या, आणि घरच्यांनी सुद्धा कसं काय एक्सेप्ट केलं. आता ना ह्या प्रश्नाचं थांब, आधी सगळ्यात आधी मला एक तुला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे की फक्त अभिनयाचाच वारसा नाही घेतलायस तू तुझ्या आईकडून, तर चेहरेपट्टी, ती खळी, सगळं सेम आहे का? हो, खऱ्या. आम्ही 3 बहिणी आहोत. आम्ही तिघींनी आईची खळी घेतलीये. पण मजा म्हणजे आम्ही तिघी बहिणींनी फक्त आईची खळीच घेतलीये. आई आमची भयंकरच टॅलेंटेड होती. म्हणजे फक्त अभिनयच नव्हे, आईमध्ये इतर अनेक कला पण होत्या. म्हणजे की आता तू विचारलंस आईचा स्ट्रगल मला माहित नाही, पण मी जे काय ऐकलं आहे आणि पाहिलंही आहे ते असं की आईचे वडील डॉक्टर वामन दत्ताराम तेलंग हे तेव्हा त्या काळचे फार प्रसिद्ध डॉक्टर होते, सधन होते आणि इतरांना खूप मदत करणारे होते. आणि दी गोवा हिंदू असोसिएशन नावाची जी नाट्य संस्था आहे, तेव्हाची उत्तमोत्तम नाटकं रायगडला जेव्हा जागमन, मत्स्यगंधा म्हण, पुढे जाऊन लेकुरे उदंड म्हण, अशी ती नाट्य संस्था उभारण्यात माझ्या आजोबांचा खूप मोठा सहभाग होता. हा, म्हणजे आजोबांना या सर्व कलांची खूप आवड होती. आई आजोबांची चौथी मुलगी होती आणि आजोबांच्या सगळ्या मुलांमध्ये फक्त आईलाच ह्या कलेविषयी प्रेम होतं. बाकीच्या 2 मावश्या चांगल्या उत्तम गाणाऱ्या होत्या. हो का? हो, पण त्या दोघी डॉक्टर झाल्या. अच्छा. आईच्या त्या बाजूच्या फॅमिलीत आमच्याकडे डॉक्टर्स खूप आहेत. अच्छा. हा, पण आई सतत काम करत राहिली, आजोबा प्रोत्साहन देत राहिले. आणि अशा तऱ्हेने आईचं स्ट्रगल काय असेल ते मला माहिती, पण आमच्या आजीला आईने हे सगळं केलेलं विशेष आवडायचं नाही. बरं. पण आजोबांचा पाठिंबा होता. हा. आणि नंतर पुढे जाऊन माझ्या वडिलांनी पण आईला खूप प्रोत्साहन दिलं, पाठिंबा दिला. आणि म्हणून आई सतत सातत्याने काम करत राहून घर संसार सांभाळून आणि लोकांनी तिला मग विनोद सम्राज्ञी पदवी लोकांनी तिला दिली. त्याच्यामुळे आईचं स्ट्रगल काय मला माहित नाही, पण मला जी आई आठवते ती अशी म्हणजे घर संसार सांभाळून नाटकं करणारी अशीच आई मला आठवते. वा वा. म्हणून पण आईचा विशेष स्ट्रगल असा झाला नसेल, कारण प्रत्येक पुरुषाच्या मागे
स्त्री असते असं म्हणतात, तसं माझ्या आईच्या मागे 2 खमके पुरुष होते. एक वडील? माझे आजोबा हा. आणि एक माझे वडील मनोहर वागळे. त्यांनी आईला खूप प्रोत्साहन दिलं, दोघांनी. त्यांचं लव्ह मॅरेज होतं? नाही नाही, त्यांचं लव्ह मॅरेज नव्हतं, हा. त्यांचं अरेंज मॅरेजच होतं. हा. पण ते एकाच गिरगावमध्ये दोघंही राहायचे, जवळपासच राहायचे. अच्छा. आणि त्या दोघांच्या आई ज्या होत्या त्या एकमेकींच्या मैत्रिणी होत्या, हा. त्यामुळे माहीत असलेली फॅमिली होती एकमेकांना दोघांची. अच्छा. आणि बाबांनी मला एकदा सांगितलेलं आठवतंय की त्यांनी तेव्हाच ठरवलेलं की म्हणजे बाबांनी आईला नाटकात काम करताना पाहिलं होतं. आई शास्त्रीय संगीत शिकलेली होती, हा. उत्तम गायची आई. बाबांनी आईला गाताना ऐकलं होतं. तेव्हा त्यांनी ठरवलं होतं की ह्या मुलीशी आपलं लग्न झालं तर बरं होईल, आणि झालं तर हिला प्रोत्साहन द्यायचं. माझे वडील CA झाले होते अच्छा. तेव्हा, पण तेव्हाच्या काळी ते फर्स्ट क्लासमध्ये CA झाले होते. वाव. बाबा अतिशय हुशार होते. बरोबर. पण आईला कुठल्या वयात कळलं की आपल्याला अभिनय हे प्रोफेशन म्हणून घ्यायचंय किंवा हेच आपलं करिअर आहे? कसं आहे ना सुलेखा, आईच्या बाबतीत मला असं वाटतं की प्रथम तिने ऑब्व्हियसली द गोवा हिंदू असोसिएशन मधनं काम करायला सुरुवात केली. मग पु ल देशपांडेंनी तिला आपल्या नाटकात काम करायला बोलवलं, तुझं आहे तुझं पाशीमध्ये. त्याच्यानंतर आणि कुणी बोलावलं असेल, पारितोषिकं मिळत गेली. त्या काळी आता तूच म्हणालीस तशी बायका कमी काम करायच्या, त्यामुळे ज्या करता आहेत त्या उत्तम काम करत असतील आणि अशा नजरेत भरत असेल तर विचारणा होणारच ना. त्यामुळे माझ्या मते आईची नकळतच सुरुवात झाली असेल. म्हणजे आईने काय असं कोणाशी भांडून मला करायचंच आहे आणि मी करतेच आहे असं करून केलं नाही. ते सहज येत गेलं, आई ते सहज स्वीकारत गेली आणि करत गेली, असं मला वाटतं. आताच तू म्हणालीस की तिने संसार सुद्धा खूप छान सांभाळला आणि करिअर सुद्धा, म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे किती छान करिअर डेव्हलप केलं. ही तारेवरची कसरत तू जे लहानपणापासून बघत असशील आईची, तर त्यावरून तुला काय वाटतं? मला वाटतं की मी आईसारखंच असावं असं मला वाटतं. म्हणजे आणि मी तेच केलं खरं सांगायचं तर. मीही सगळं सांभाळून माझ्या वाट्याला जे जे येत गेलं ते ते करत गेले. म्हणजे जसं मला वाटतं की आईने कधी एखादं काम मिळवण्यासाठी खटपट केली नाही, ती मीही केली नाही. आता हे बरोबर की चूक ते मला माहित नाही, पण आईसारखं मी थोडंसं ते फॉलो केलं की घर आधी मुलं. आता मी लग्न केलंय ना, मग ती माझी जबाबदारी होती की मी लग्न केलंय, मला मुलं झाली आहेत, तर मी त्यांना दुर्लक्ष करून आता असं कशाला. माझं लग्न झाल्यानंतरच म्हणजे मी लगेच सिंगापूरला गेले होते. म्हणजे ट्रान्सफर ह्याची सिंगापूरलाच होती माझ्या नवऱ्याची. त्याच्यानंतर मधली 7 वर्ष मी परदेशात होते. तर तेव्हा मी माझी चालणारी करिअर थांबूनच तिथे गेले होते. म्हणजे त्या क्षणी ते जे महत्वाचं वाटलं ते मी केलं, आणि त्याने काही कमी झालं नाही असं माझ्या आत्ता लक्षात येते. म्हणजे असं नाही की मला टेन्शन आलं की आता माझं काय होईल, माझ्या करिअरचं काय होईल, असं वगैरे काही मला. म्हणजे तेव्हा कदाचित तरळला असेल विचार मनात, पण आता वाटतं की अरे काय कुठे काय, सगळं सुरळीत मागच्या पानावरनं सुरू झालंच की, असं वाटतंय मला. आईकडून अभिनयाचा वारसा तुला आलाच आहे, पण आईच्या आणखीन अशा कुठल्या गोष्टी आहेत, कुठले गुण आहेत, छंद, आवडीनिवडी ज्या तुझ्यात आल्या? अख्खा एपिसोड जाईल तुझा आईवर बोलायला. आता मी तुला आतमध्ये एक मशीन एम्ब्रॉयडरी दाखवली. कृष्ण आणि राधा बसली आहे, आणि ती आईची मशीन एम्ब्रॉयडरी आहे. म्हणजे आई काय करीत नसे विचार. आई आमचे कपडे शिवायची, आई क्रोशे करायची, आई लोकरीचं विणकाम करायची, सगळ्यांना स्वेटर्स विणून द्यायची. ही मशीन एम्ब्रॉयडरी तर तू पाहतेच आहेस. आता मी तुला नंतर तो वाघ दाखवीन, तो इतका हुबेहूब खरा वाघ वाटतो माहितीये. मग हे आईचं हे एक टॅलेंट होतं. म्हणजे नाट्यकला. आई उत्तम गाणारी होती. आईने शास्त्रीय संगीताचं पंडित गुणीदास बुवा पुरोहित यांच्याकडनं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं होतं. अगं आईचे गुरु बंधू भगिनी कोण? पंडित CR व्यास, पंडित जितेंद्र अभिषेकी, माणिकबाई वर्मा. म्हणजे आम्ही ना, म्हणजे माझ्या तोंडून बाहेरच पडेल, पण म्हणजे माणिक मावशी, अभिषेकी मामा, व्यास काका असे म्हणत आम्ही मोठे झालो. ह्या लोकांचं सतत घरी येणं जाणं होतं. आईने पण मैफिली केलेल्या आहेत. आई उत्कृष्ट जेवण करायची. म्हणजे मी तर सोडच, आपल्या फील्ड मधले बरेचसे लोक आईने केलेल्या जेवणाची आठवण अजून काढतात. आणि
विशेष म्हणजे ती काय कोणाला काय आवडतं हा. हे लक्षात ठेवून ते त्यांना केलं की नेऊन म्हणजे खाऊ पण घालायची. हम्म. आता हाही तिचा एक विशेष गुण होता. वा. आता आम्ही तिघी बहिणींनी ह्यातलं काय घेतलं, अरे देवा काहीच नाही. त्यातल्या त्यात जेवण थोडंफार आम्ही बरं करतो. पण ती सुद्धा तिच्या सगळ्या भावंडांमध्ये अशी एकटीच होती जी या क्षेत्रात आली ना. हो, एकटीच होती. सांगते ना, 2 मावश्या उत्तम गायच्या. हा. एका मावशीच्या तर रेकॉर्ड्स पण निघाल्या होत्या. हा. पण त्या ज्या डॉक्टर झाल्या त्या त्यातच रमल्या. हम्म. म्हणजे मग त्या फार नावाजलेल्या डॉक्टर्स झाल्या हा. पुढे जाऊन. हम्म. पण त्या ह्या क्षेत्रात नाही वळल्या. पण त्यांना अर्थात आईबद्दल खूप आपुलकी वाटायची की आपली बहीण सगळ्यात धाकटी बहीण हे असं करतेय, आणखीन चांगल्या तऱ्हेने करते असं वा. त्यांना वाटायचं. वा. आणि तू सुद्धा तुझ्या सगळ्या भावंडांमध्ये एकटीच आहेस जी आपल्या क्षेत्रात आहेस. हो, मी म्हणजे अभिनय क्षेत्रात मी एकटीच आहे. पण माझी धाकटी बहीण विभा उत्कृष्ट गाऊ शकते, पण ती गात नाही. हा. पण ती गाणं शिकलेली आहे. हा. पण ती अतिशय चांगली गाते. म्हणजे तिने आईचं ते अंग तिने घेतलंय. आणि तू? मी गाणं शिकले आहे आईच्या हट्टामुळे, गाऊ शकते. हा. पण अर्थात आई आणि विभा एवढं नाही चांगलं गाऊ शकत. बरं बरं बरं. पण गाते. मी आपली नकला करताना गायले बिले तर अशीच म्हणजे. बरं बरं. मला सांग तुझं लहानपण कसं होतं, बालपण कसं होतं? छान सुखात होतं. मस्त होतं. बालपणीच्या काही आठवणी आहेत? बालपणीच्या आठवणी म्हणजे काढायच्या झाल्या तर अगं सगळ्यात पहिली आठवण काढली पाहिजे ती माझ्या शाळेची. मी कोणती शाळा आपल्या मुंबईतल्या अतिशय प्रसिद्ध बालमोहन विद्या मंदिर या शाळेची विद्यार्थिनी आहे. ओ, वाव. आणि हे माझं सौभाग्य आहे की 101 शिक्षक मला तिथे भेटले. हो. म्हणजे आमचे दादा रेगे, आमचे प्रिन्सिपल दादा रेगे जे होते ते म्हणजे आम्हाला आमच्या आजोबांसारखे वगैरे होते. त्या अख्ख्या शाळेतल्या मुलांची नावं त्यांना तेव्हा पाठ असायची. त्यांनी माझ्यातले कलागुण तर हेरलेच, पण आमच्या शाळेत अशी अनेक मुलं आहेत की त्यांचे कलागुण हेरून त्यांनी प्रोत्साहन दिलं. म्हणजे काय असतं ना सुलेखा, आपण नाटकात काम करतो किंवा आपण भाषण देतो वगैरे, हा दिसणाऱ्या बघितल्या जाणाऱ्या कला आहे. पण एखादं मूल जर चांगलं चित्र काढत असेल तर ते हेरणं, किंवा एखाद्या मुलात खेळाचं अंग असेल तर ते हेरणं, हे त्या शाळेत खूप व्हायचं. त्याला प्रोत्साहन दिलं जायचं, आम्हाला कुठे कुठे पाठवण्यात यायचं, आम्हाला शिकवण्यात यायचं. वा. त्यासाठी आमचे तास जर अभ्यासाचे बुडाले तर तुमचे तास बुडाले असं टेन्शन आम्हाला ते द्यायचे नाहीत. आणि आम्हाला त्यामुळे आम्ही त्या शाळेतच आमच्याही नकळत तसे फुललो, माहितीये, फुललो. आणि मग आम्हालाही न कळता बालपण माझं छानच गेले शाळेमुळे, आई वडिलांमुळे. पण घरात हे असं सगळं वातावरण होतं. मोठे मोठे आर्टिस्ट घरी यायचे जायचे. बबन प्रभू म्हणा, आत्माराम भेंडे म्हणा, सतत येणं जाणं असलेली लोक होती. मी मगाशी सांगितलं माणिकबाई वर्मा, म्हणजे माणिक मावशीच कर म्हणजे. आणि ती मावशीसारखीच वागायची, मला भाचीप्रमाणेच प्रेम द्यायची. हे असं मोठ्या मोठ्या लोकांचं येणं जाणं त्या वयात काही कळायचं नाही. आज मागे वळून बघितलं तर वाटतं या किती लकी होतो आपण, या सगळ्यांना खूप जवळनं बघितलंय, जवळनं ऐकलंय. मला तर आठवतंय कित्येकदा अभिषेकी मामांनी म्हणजे आमच्या घरी बसून, आमचं घर जरा मोठं होतं, हॉल बिल असा प्रशस्त होता. कुठे राहायचं? मी माहीमला राहायचे, शीतलादेवी टेम्पलच्या आवारात आम्ही राहायचो. तिथे बसून अख्ख्या लेकुरे उदंड झाल्याची गाणी तर त्यांनी तिथे बसूनच कंपोज केलेली आहेत, हे मला पक्का आठवतं. म्हणजे असं आम्ही ऐकायचो, सतत ऐकायचो. ते काय बोलतायत ते ऐकायचो, ते काय संगीत देतायत ते ऐकायचो. त्या संगीताचा कान मात्र तयार झालाय. त्यामुळे कोण जरा बेसूर झालं की लगेच कळतं. मीराताई, सॉरी, मी इतकी फॅसिनेटेड आहे. पण का मी काही झालं तरी विषय पुन्हा आईवरतीच आणते, सॉरी. पण त्या इतक्या मोठ्या अभिनेत्री होत्या आणि त्या खूप बिझी असतील, तर आई म्हणून त्या तुला म्हणजे त्यांचा वेळ मिळाला का? चांगलाच मिळाला. आणि ऍक्च्युली चांगलाच्या खाली अंडरलाईन असा चांगलाच मिळाला. म्हणजे काय की म्हणजे आता लहानपणी ती माझ्याकडनं, तुला माहितीये, मी शाळेत असताना, मुला मुलींच्या कोएड शाळेत असताना, मुलं आणि मुली त्या शाळेत असताना आम्ही 3 अंकी कौंतेय नाटक केलं होतं. विवा शिरवाडकर लिखित. आणि त्यातनं जे पैसे आले ते तेव्हा युद्ध झालं होतं, तेव्हा जवानांना भेट म्हणून पाठवलेली. आई म्हणजे मला त्या मुला मुलींच्या शाळेत करण्याचं काम करण्यासाठी मला निवडलं.
ह्याचं श्रेय मी आई, माझे दादा रेगे आणि आमचे एक वि. दा. जोगळेकर सर म्हणून होते, ते आम्हाला नाट्य आणि गायन शिकवायचे, त्यांना देते. म्हणजे आईने माझ्या कुठल्याही प्रोजेक्टमध्ये आई मला खूप मदत करत असे. म्हणजे आम्ही तर हिची करून घेऊच रिहर्सल, पण आई पण हिला मदत करेल, ह्या एका भावनेने बहुतेक त्यांनी मला तो रोल दिला असेल. आणि आईचं अगदी बारीक सारीक, म्हणजे हे अभिनय वगैरे त्या संदर्भात तू बोलतेस म्हणून मी म्हणते, पण किती वाजता घरी यायचं, मुलीच्या जातीला हे करता आलं पाहिजे, ते करता आलं पाहिजे, शिवणकाम केलंच तर बरं होईल, स्वयंपाक मी मोठी, माझ्यापेक्षा धाकटी जी तिसरी बहीण आहे ती 8 वर्षांनी लहान आहे सुलेखा, आमच्या दोघींच्या मधली माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान आहे. पण घरी मोदक जरी करायचे असले ना तरी आई सगळ्यांना ते भरून करायला बसवायची. पुरणपोळ्या तुम्हाला येतील तशा लाटा, भरा ते सारण, आणि हे आम्ही तिघींनी केलेलं आहे. म्हणजे आवडो किंवा न आवडो, पण आईच्या डोळ्यांकडे बघितलं की आम्ही ह्या सगळ्या, जेवण खाणं आलं पाहिजे, शिवण टिपणात मात्र आम्ही त्या माऊलीला फार नर्वस केलं. म्हणजे नाहीच जमलं मला. त्यातल्या त्यात आम्ही जरा जेवण तिघी जणी बऱ्या करतो, पण हे आईने हे सगळं लक्ष, घरात तिचं बारीक सारीक अभ्यासाकडे दुर्लक्ष नाही, चालणार नाही. आईच्या डोळ्यांनाच आम्ही घाबरायचो. म्हणजे जी आमची आई बाहेर इतकी अगदी मस्त आणि अशी सगळ्यांची काळजी घेणारी, काळजी आमची घ्यायचीच ग, पण कडक पण होती हा अगदी. माराय बिरायची नाही, पण आईने नुसतं असं केलं की आम्ही आईबद्दल सगळ्यांना खूप माहिती सुद्धा आहे, तिच्याबद्दल बोललं जातं, पण तुझ्या वडिलांची ओळख करून देशील का? वडिलांची ओळख पण ह्या फील्ड मधल्या लोकांना सगळ्यांनाच आहे, पण तू विचारलंस ते बरं केलंस. माझे बाबा मनोहर वागळे, आता बाबा गेले 4 साली, आणि ते अत्यंत हुशार होते. त्यांना संगीत आणि नाटकाची फार आवड होती. त्यात त्यांचा विशेष अभ्यास होता, इतकं की ते समीक्षा पण लिहायचे. हो. आणि तुला एक मजा सांगते मी, विजयाबाई मेहता, त्याच्यानंतर दामू काका केंकरे, त्याच्यानंतर आत्माराम भेंडे, ही लोक जी होती ना, ती तेव्हा एखादं नाटक बसत असेल तर त्याच्या 8-10 अशा ग्रँड रिहर्सल्स, रंगीत तालमी घ्यायचे. आणि त्यातल्या काही ग्रँड रिहर्सल्स ना ते त्यातल्या जाणकारांना आवर्जून बोलवायचे तो प्रयोग बघायला. त्यात माझे वडील नेहमी असायचे. म्हणजे वागळेंना ही लोक आवर्जून तो प्रयोग बघायला बोलवायची आणि बाबांचं मत विचारायची की काही सुधारणा, हे कसं वाटतंय. म्हणजे इतके बाबा जाणकार होते आणि हे बाबांनी सगळं अभ्यासानेच मिळवलं होतं. माझे बाबा बीकॉमच्या परीक्षेत फर्स्ट क्लास फर्स्ट आले होते. CA फर्स्ट क्लास आहे तेव्हाचे, मल्टीनॅशनल मध्ये काम करायचे, पण त्यांना ह्या सगळ्यात भयंकरच. आणि म्हणून ते आईच्या पथ्यावर पडलं. म्हणजे बाबांनी टॅलेंट म्हणजे काय, कला असणं म्हणजे काय, ह्याचं मूल्य जे होतं ते बाबांना कळत होतं. किशोरीताई आमोणकर नवीन राग मानला तर बाबांना म्हणायचे, वागळे कधीतरी येऊन ऐकून चला, असं म्हणायच्या. आता हे सगळं आईमुळेच किशोरीताईंची वगैरे ओळख. म्हणजे पण आई इतकेच बाबा ही सर्वांना माहित होते आणि बाबाही तसेच लोकप्रिय होते. बाबा अत्यंत हुशार होते. तू पण खूप हुशार आहे. एडिट करा. नाही, पण तुझं शिक्षण सुद्धा खूप छान झालंय ना ग? हा, माझं शिक्षण खूप छान झालंय आणि सुलेखा, मुख्य म्हणजे माझं शिक्षण माझ्या मर्जीने झालंय. म्हणजे कोणी दडपण आणून हे करून. इनफॅक्ट मला SSC ला चांगले मार्क होते, तर मला तेव्हा वाटायचं की आपण फिजिओथेरपिस्ट व्हावं असं मला वाटायचं. कारण माझ्या एका बहिणीला मी फिजिओथेरपिस्ट कडे जाताना लहानपणापासून बघत होते. परंतु मला माझ्या वडिलांनी सांगितलं की तुला जर तुझ्या सगळ्या कला परस्यू करायच्या असतील, त्यांचा पाठपुरावा करायचा असेल, तर तू आर्ट्सला जा. मग पॅरामेडिकल काय, तर मग सायकोलॉजी. आणि म्हणून मी क्लिनिकल सायकोलॉजी घेऊन MA झाले आणि सायकोलॉजिस्ट म्हणून कामही केलं. अशी मी आणखीन एक गमत अशी आहे की मी अशी शेवटचा SSCचा पेपर देऊन बाहेर आले, सेंटरच्या बाहेर आले, तर आई तिथे अत्यंत आनंदाने उभी होती. आला की तो पेपर मला भयंकर वाईट गेला होता. म्हटलं, मातोश्री एवढ्या आनंदात का? तर मग तिला सांगितलंच नाही मी पेपर वाईट गेलाय म्हणून. तर मला तेव्हा 72 साली आपल्या, मला वाटतं, टीव्हीची सुरुवात झाली मुंबईमध्ये. मी 74 साली मी SSC झाले. मी शेवटचा पेपर देऊन बाहेर आले, तर आईने मला सांगितलं की उद्यापासून तुला TV सेंटरमध्ये कामाला जायचंय. मग मी न्यूज रीडर,
हा. पडलं तर अनाउन्सिंग नाही, न्यूज रीडर नाही, अनाउन्समेंट जास्ती करायचे. हम्म. एखाद वेळेस क्वचित कोणी काही अडचण असेल तर न्यूज पण वाचली आहे. हम्म. मग माझ्याकडे युवदर्शनचे कार्यक्रम कॉम्पेअरिंगसाठी आले. हम्म. मग मी किलबिलचा कार्यक्रम करायचे, हम्म. मुलाखती घ्यायचे. हम्म. जे पडेल ते काम मी 6 वर्ष केलं. वा हा, आणि तेवढा त्या दरम्यान एका बाजूला एम ए पण झाले. वा. हा, ते तसं. हम्म. आणि मालिकांचा सिलसिला कधीपासून चालू झाला? मालिकांचा सिलसिला नाही, आधी नाटकांनाच सुरुवात झाली ग. हा. आधी नाटकाला सुरुवात झाली आणि तेव्हा सिनेमात पण विचारलं होतं. हा. पण ना ते माझी आई एवढी कीन नव्हती की मी त्या वयात सिनेमात काम का करावं. बरं पण? त्याचं कारण असं की तिला वाटायचं की तुझं लग्न झालं आणि तुझ्या नवऱ्याने हो म्हटलं तर काम करे, तिचं म्हणणं झालं. तरी पण एकदा डॉक्टर जब्बार पटेलांनी उंबरठामध्ये एक भूमिका मला विचारली होती. हा. पण आई, तेव्हा मात्र आईला वाटलेलं की हिने ती करावी. हम्म. पण तेव्हाच मी विजयाबाईंच्या अभिज्ञान शाकुंतलमध्ये काम करत होते. ओ. बाई म्हणाल नाही, रिहर्सल वगैरे बुडवून जायचं नाही, हे आयदर यू चूज दिस ऑर दॅट. ओ. बाईंचा शब्द म्हणजे सर आखो कर, मग नाही म्हणजे माझी इच्छा नाही, मग बाई म्हणजे बाई, हे म्हणजे ते नाही. म्हणजे मलाही कधी मोह नाही ग पडला सिनेमात काम नाही केलं वगैरे, असं नाही मला वाटत. जे केलं ते मस्त वाटतंय मला, जे नाही केलं ते कधी कधी माझ्याचमुळे मी नाही केलं. म्हणजे मी एक स्वतःपुरतं हे असं करायचं तसं करायचं नाही वगैरे असं माझंही काय काय होतं. त्यामुळे मला चाललं सगळं. पण या क्षेत्रामध्ये म्हणजे हे क्षेत्र आपण करिअर म्हणून निवडूया हे तुला कधी जाणवलं? मला वाटतं माझं थोडंसं आईसारखं झालंय, कारण एकतर मनोरमा बाईंची मुलगी म्हणून मला भूमिका मिळत गेल्या. म्हणजे माहित होत गेलं ना, मी एकतर 6 वर्ष मी टीव्हीवर सतत लोकांना दिसत होते, त्यामुळे मला ऍड्स मिळत गेल्या. त्याच्यानंतर नाटकात अशी गंमत काय व्हायची माहितीये सुलेखा, मी घरचाच कलाकार होते. कशी सांगते तुला मी, तेव्हा आत्माराम मेंढेंचं आता हे दिनूच्या सासूबाई राधाबाई हे नाटक, त्याच्यावर एक सिरियल केली आपण हिंदीत, आठवते का तुला? त्यात मी दिनूच्या बायकोचं काम केलं. तिनेच मला सांगितलेलं, लबडी आणि सुहिता थत्ते आणि त्यांचे यजमान हे प्रोड्युसर होते, धर्माधिकारी जयंत धर्माधिकारी प्रोड्युसर होते. आणि नयनताराने दिनूच्या सासूबाईंचं काम केलेलं, आठवलं? हा, तर हे घरचंच नाटक की नाही. म्हणजे आई दिनूच्या सासूबाईमध्ये अनेक प्रयोग सासूबाईंचं काम करत होती. पण कधी प्रीती म्हणजे दिनूची मेवणीचं काम करणारी कोणी अवेलेबल असेल, मेधा चल तू ते काम कर, केलं मेधाने काम. 1-2 प्रयोगात तर मी मीना म्हणजे दिनूची बायको, ती येऊ शकत नाही, केलं मी मीनाचं काम. हो, असं. अगं एकदा तर बेंडे काकांनी माझी पंचायतच केली होती. एकदा त्यांच्या नाटकाचा कुठेतरी, दिनूच्या सासूबाई नव्हे, दुसऱ्या नाटकाचा प्रयोग होता. आणखीन त्यातली एक अभिनेत्री आजारी पडली आणि मला ते म्हणाले तू प्लीज हे काम कर वगैरे. म्हणजे सकाळी फोन, दुसऱ्या दिवशीपासून माझी प्रिलिम सुरू, पाठांतराला वेळ नाही. अरे बापरे. माझा जीव अभ्यासात गुंतलेला. पण गेले मी. बेंडे काकांना पण नाही म्हणणं शक्यच नव्हतं. तिथे गेले बघते तर त्या आजारी पडलेल्या अभिनेत्रीबाई आल्या होत्या आणि दुसरं त्यांच्या बहिणीचं काम करणारी अभिनेत्रीला ऍक्सिडेंट झाला होता. म्हणजे अशी मी घरची अभिनेत्री होती की मेधा चल, मेधा चल. त्याच्यामुळे मी काय ठरवणार, मला नाटकात करिअर करायचे. आणि सुलेखा असे ना, ही करिअर करायचे, ती करिअर करायचे, हे विचार आमच्या वेळेला एवढे नव्हते ग. आम्ही सहज मजा म्हणून, गंमत वाटते म्हणून, हे आवडतंय म्हणून, अशी मी तरी होते नाटकात काम करणारी. भयंकर मस्ती करणारी होते मी कुठल्या तरी नाटकात काम करते म्हणजे जरा ही शांत राहील असंच माझ्या आईला वाटत असणार. ही शांत राहील, जरा बघेल, विजया बघेल तिच्याकडे वगैरे असं वाटत असणार म्हणून. आणि मलाही ते सगळं आवडायचं. म्हणजे पण मी असं ठरवलं नाही की मला अभिनेत्री व्हायचंय, किंवा मी असंही ठरवलं नाही की एक गोष्ट मी ठरवली की मला सायकोलॉजिस्ट व्हायचंय, जी मी झाले. आणि मी सायकोलॉजिस्ट म्हणून कामही केलं. पण म्हणजे तुला का व्हायचं होतं सायकोलॉजिस्ट? त्याला काही कारण होतं? हो, त्याला काही कारण असं होतं की मला मुळात, मी म्हटलं तसं, फिजिओथेरपिस्ट व्हायचं होतं. पण मी काही एक उद्देश ठेवून, मला वडिलांनी सांगितलं म्हणून मी आर्ट्सला आले. मग मी ठरवलं की मला पॅरामेडिकल म्हणजे सायकोलॉजी घेऊन शिकायचंय. मग शिकता शिकता माझ्या असं लक्षात आलं, आणि मी शिकायला लागल्यावरही मला जे टोमणे मिळाले त्याच्यावरूनही मला असं लक्षात आलं की सायकोलॉजीत करिअर करणं किंवा सायकोलॉजीच्या जवळपास जाणं, मानसशास्त्राच्या म्हणजे वेड्यांचा बाजार असं सगळ्यांना.
काय तुला वेड्यामारावर काम करायचंय का, तू काय वेडी आहेस का, असं वगैरे असायचं. पण शिकता शिकता लक्षात आलं ग का ते अमेझिंग आहे सगळं. अरे मला ते पण म्हणजे खूपच मला अमेझिंग पण आहे. खूप इच्छा होती, मग पण नाही अगं. मग ते नंतर आपण इंटरव्ह्यू नंतर बोलू. जेव्हा मी तुझा इंटरव्ह्यू घेईन तेव्हा तेव्हा बोलूया. नाही, आणि मला सायकोलॉजीचे सगळे सर मॅडम्स पण खूप चांगल्या भेटल्या माहितीये. त्यांनी मला दोन्ही फील्ड्समध्ये पुन्हा कारण तेव्हा मी रुपारेलमध्ये गेले, तेव्हा तिकडे पण म्हणजे हा भाग कुठे लपतच नाही ना, की एलोक्युशन मध्ये भाग घेते आणि प्राइजेस मिळतात, की डिबेटिंग मध्ये गेली की प्राइजेस मिळतात. म्हणजे तिथे आम्ही कॉलेज रिप्रेझेंट करायचोच. पण सायकोलॉजीच्या मध्येही मला खूप इंटरेस्ट होता आणि मी तशी बरी विद्यार्थिनी होते. म्हणजे अगदी माझं सगळं हूडपणा पत्करूनही मी बरी विद्यार्थिनी होते. त्यामुळे मी ठरवलं, आणि हे जेव्हा मी मिसकन्सेप्शन्स ऐकल्या ना, ह्या चुकीचे समज जेव्हा ऐकले ना, तेव्हा मी एक ठरवलं की आपण MA झालो ना, की हे चुकीचे गैरसमज आहेत, जे गैरसमज आहेत ते दूर करायला बघायचे. आणि तुला मी सांगते, मी खरं तेव्हा झाले, तेव्हा मी 16 आणि 6 ना 22 वर्षाची होते. म्हणजे तेव्हा मी केलं ते. मग मी वेगवेगळ्या ठिकाणी महिला मंडळात जाऊन किंवा एखाद्या खाजगी संस्थेत बोलावलं तर जाऊन लेक्चर्स घ्यायचे, की सायकोलॉजी हा विषय कसा आवश्यक, म्हणजे सायकोलॉजी हा आपण त्याच्यापासून दूर पळण्याचा विषय नाहीये. हे वाक्य खूप क्लिशे वाटेल कदाचित, पण आपल्या अंगावरती जखमा झाल्या ना तर त्या दिसतात, पण मनावरच्या जखमा दिसत नाहीत असं मला कायम वाटतं. सो त्याच्यासाठी एखादा डॉक्टर नको का? आणि मनाला जखमा झाल्या तर काही झालेलं नाहीये असं आपण झटकून टाकतो बोलून, पण ते किती चुकीचं आहे अगं. रादर अंगावरच्या जखमा भरतात पण मनाच्या नाही भरत. मनाच्या भरत नाहीत, आणि मनाच्या जखमा झाल्या तर त्या जखमा आहेत हेच आधी समजून घेतलं जात नाही. मुळात फुंकर सुद्धा मारली जात नाही. हो. बायकांच्या बाबतीत तर विशेष, लहान मुलांच्या बाबतीत विशेष. मला ना लहान मुलं खूपच आवडतात. म्हणजे एखाद्याला जसं कुत्रा मांजर आवडावी तशी मला लहान मुलं आवडतात. म्हणजे सेटवर सुद्धा लहान मुलांबरोबर काम करताना माझे कोस्टार्स वैतागलेले मी बघितलेत, पण मी जरा फार परमोच्च बिंदूला गेल्यावर वैतागत असे, तोपर्यंत मी टॉलरेट करू शकत असे मुलांना. मला खूप आवडतात. त्यांचे किती विविध प्रॉब्लेम्स असतात. आणि ना ह्या सगळ्याचा मला फायदा असा झाला की मी मुलांमध्ये रमते आणि मुलं माझ्याबरोबर मला चांगला रिस्पॉन्स देतात हे लक्षात आल्यामुळे मला पुढे पुढे मुलंच क्लायंट म्हणून दिली गेली. आणि मी मुलांबरोबरच जास्ती काम केलं. त्यामुळे मला एक आपलं कंसात चाइल्ड सायकोलॉजिस्ट असा एक टॅग मिळून गेला. हा, पण त्याचा ना मला पुढे खूप उपयोग झाला. पण शेवटी माझी सायकोलॉजी माझ्याच मुलांनी धुवून काढली. नाही, पण म्हणजे मुलांचे खूप प्रॉब्लेम्स असतात, पण मुलाला हा प्रॉब्लेम आहे अंगठा चोखणं किंवा बेड वेटिंग, खोटं बोलणं, हे प्रॉब्लेम्स आहेत हेच लक्षात येत नाही. आणि आले चुकून एखाद्या सुज्ञ पालकाच्या, तरी ह्याच्यावर सोल्युशन रीतसर शास्त्रीय मार्गाने मिळू शकेल हे माहित नसतं. तर हे सगळं मी त्या लेक्चर्स मधनं सांगण्याचा प्रयत्न करायचे की हे प्रॉब्लेम ऍक्च्युअली प्रॉब्लेम्स नाहीच आहेत. म्हणजे तुम्ही जर गेलात एखाद्या सायकियाट्रिस्टकडे किंवा सायकोलॉजिस्टकडे, कसं असतं ना, आता समजा हे पेंटिंग हे आता हे त्या बाईंनी केलेलं आहे, तर त्यांनी करता करता ह्याच्यात आपला अगदी पूर्ण जीव ओतलाय. तर त्यांना वाटतं की त्यांनी केलंय ते हे छानच आहे, पण त्यांना असं कुठेही त्यात काही कमी चूक जास्त वाईट बरं वाईट काही कळत नाहीये. पण पटकन मी हे बघितलं समजा, आणि मी म्हटलं या इथे ना जरा ऑरेंज कलर जास्ती झाल्या, इथे थोडा पांढऱ्याची थोडी शेड असती तर बरं झालं असतं असं मला वाटतं. का? कारण मी ह्या पेंटिंग मध्ये एवढी गुंतलेली नाही, मी त्रयस्थाच्या नजरेने बघते. करेक्ट. एक्झॅक्टली हे अप्लाय होतं आपल्या सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स मध्ये. तुम्ही ना तुमच्या प्रॉब्लेम मध्ये तुम्ही इतके गुंतलेले असता की तुम्हाला सोल्युशन आहे आणि काय आहेत आणि कशी मिळतील हे लक्षात येत नाही. एक टॉप अँगल आपला लागत नाही. म्हणून एक त्रयस्थ व्यक्ती तुम्हाला शास्त्रशुद्ध पद्धतीने ते सांगायला बघत असेल तर मग त्यात काय चूक आहे? तू अजूनही प्रॅक्टिस करतेस? नाही, मी अजून प्रॅक्टिस करत नाही. कारण काय की मध्ये माझी बरेच वर्ष परदेशात गेली ना. किती साली गेलीस तू परदेशात? म्हणजे आधी लग्न झाल्यानंतर गेले होते. तिथे मात्र मला माझ्या सायकोलॉजीने तरुण नेलं. म्हणजे कसं झालं की आम्ही लग्न झाल्यानंतर 83 साली सिंगापूरला माझ्या नवऱ्याची जयंती बदली झाली होती म्हणून मी गेले. तर लग्न झाल्यावर मी जेव्हा सिंगापूरला गेले ना, तेव्हा त्या 83 साली सिंगापूरमध्ये
बाहेरच्या लोकांना जॉब्स देत नसत आणि बायकांना तर नसतच नसत. पण माझा हा केवळ सायकोलॉजी हा फॅसिनेटिंग नवीन विषय होता आणि माझी काम करायची तयारी होती म्हणून मला एका अनाथाश्रमात मेंटली हँडिकॅप मुलांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. वाव. आणि मिळाली. पण म्हणजे मग ते कागदोपत्री तुम्हाला पगार देऊ शकत नाहीत, पण ते कन्व्हेन्स म्हणून तुमची बूस्ट ठेवायचे. परंतु तिथे आणखीन एकच प्रॉब्लेम आला, आणखीन अनोखा प्रॉब्लेम, की सिंगापूरमध्ये ना 3 भाषा आहेत. अच्छा. चायनीज, मलेशियन आणि तामिळ. आणि त्या अवस्थेतल्या त्या मुलांना इंग्लिश अगदी जुजबी यायचं. येसला, नोला, ईटला, स्लीपला, प्रत्येकाला ला ला लावून बोलतात. आता मला तिथे काम तर मिळालं, पण मी कसं यांच्याबरोबर करणार हे मला कळेना. तिथे सुलेखा नाटक माझ्या मदतीला धावून आलं. मी मायमिंग त्यांना शिकवलं. मायमिंगच्या थ्रू आम्ही त्यांच्याशी कम्युनिकेट करत होतो. हो खरंच ग. आणि एकदा काय झालं, तर तो सगळा प्रकार बघून माझ्या सिनियर सायकोलॉजिस्ट होत्या प्रतिमाताई हवालदार म्हणून. ऍक्च्युली त्यांनी त्या आधी गेल्या होत्या आणि त्यांनी मला माझं लग्न झाल्यावर तिथे मला त्या भेटून त्यांनी मला हा जॉब ऑफर केला. आणि एकदा त्यांना मिनिस्ट्रीत एक प्रोग्राम होता, कर्टसी वीक चालू होता सिंगापूरमध्ये, कर्टसी वीक. तर मिनिस्ट्रीत प्रतिमाताईंनी सांगितलं की आम्ही ह्या मुलांना घेऊन कर्टसी वीक साठी एक प्रोग्राम केला, तर तुम्हाला चालेल का? अच्छा. त्यांनी आम्हाला वेड्यातच काढलं, ह्या मुलांना घेऊन तुम्ही काय प्रोग्राम करणार? पण तुला सांगते, आमच्या मुलांनी कर्टसी वीकवर म्हणजे आम्ही काय केलं की सीला धरून आम्ही एक असं करायचो. सीला धरून काय आता मला तेवढं आठवत नाही, पण सी ओ असे आम्ही शब्द घ्यायचो. म्हणजे अल्फाबेट सी म्हणजे ओला धरून ओल्ड वुमनला कशी मदत करावी. सी म्हणजे कॉल, कोणाचा कॉल आला तर तो आपण त्यांना कशी मदत करावी, कसा अटेंड करावा, असं आम्ही कर्टसीच्या स्पेलिंगने एक प्रोग्राम केला. तो अख्ख्या मंत्र्यांसमोर पिन ड्रॉप सायलेन्स मध्ये प्रेझेंट केला गेला. आणि आम्हाला इतकं कौतुक केलं गेलं आमचं. तर माझी पहिली मुलाखत सिंगापूर टेलिव्हिजनवर झाली. बर, मस्त ग. पण म्हणजे अशी सायकोलॉजी आणि नाट्य हे दोन्ही माझ्या आयुष्यात नेहमीच मला वाचवत आले, जिथे कुठे गेले तिथे. तू किती वर्ष होतीस परदेशी? तिथे सुरुवातीला लग्न होऊन गेले तेव्हा 2 वर्ष होते. अच्छा. पण मग काही कारणामुळे म्हणजे आमचे सासरे पण तेव्हा आजारी होते, असं करून आम्ही परत आलो म्हणून. आणि त्याच्यानंतर मग 2 मुलं झाल्यानंतर परत मध्ये म्हणजे ती मोठी ट्रान्सफर होती, एक जवळजवळ 6.5 वर्षांची. तेव्हा पण मी गेले सिंगापूरला नाही, तेव्हा मग मी जोहान्सबर्गला आणि लंडन मध्ये होते. ओके ओके ओके. पण म्हणजे इतका काळ तू अभिनयापासून लांब होतीस? अगं मी नव्हते अभिनयापासून लांब. नाही म्हणजे तू हे करत होतीस तिथे अभिनयाशी होते. निगडीत सगळ्या गोष्टी करत होतीस, पण आपलं थिएटर, आपल्या मालिका, आपला सिनेमा याच्यापासून लांब होतीस. म्हटलं तर लांब होते, पण माझा एक छोटासा अनुभव सांगते. जेव्हा आपण लांब असतो आणि आपण असे त्रयस्थासारखे त्याकडे बघतो ना, तेव्हा मला तरी असं वाटलं, मी इतरांबद्दल नाही बोलू शकत, की ते अट्रॅक्टिव्ह आणि छान होतच, पण हे जे आहे तेही तेवढंच छान आहे. ह्याचाही किती जणांना हा असा आनंद घ्यायला मिळतो. हो, पण ते खूप महत्वाचं आहे. आपण रादर उलटच करतो, की आपल्या हातात जे असतं ते आपल्याला वाटतं की हे फार छान नाहीये आणि ग्रास इज ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साइड. किती फिरले मी माहितीये. म्हणजे थँक्स टू जयंत माझा नवरा, की त्याने मला म्हणजे, आणि तिकडे त्याने मला कधीच थांबवलं नाही जेव्हा मी तिथे जॉब्स केले. आणि किती फिरलो ग आम्ही. आता ती फिरायची म्हणजे ही जी बॅग मगाशी दाखवून मी बोलत होते, आता मला इतकी सवय झाली कुठेतरी सतत फिरत राहण्याची. ती बॅग घेऊन मी निघतेच की नाही बघा. मीराताई, सायकोलॉजीमध्ये तू खूप मोठे इव्हेंट सुद्धा केलेस ना? म्हणजे मी असं ऐकलं होतं की हेमंत करकरेंबरोबर, आनंद नाडकर्णींबरोबर. ती इव्हेंट म्हणजे त्याला इव्हेंट म्हटलं की हल्ली इव्हेंट म्हटलं की कोणतरी नाचतंय वगैरे असं दृश्य होतं, असं नव्हतं ते. हा काय प्रकार होता? तो प्रकार असा होता की हेमंत करकरे साहेब, ते सगळेच आता ओळखतात, हेमंत करकरे साहेब शहीद झाले. आणि डॉक्टर आनंद नाडकर्णी, ह्यांच्या डोक्यातून एक असा प्रोजेक्ट निघाला होता, जिज्ञासा नाव त्याने ठेवलेलं, जिज्ञासा, की
तर आहे ना, जिज्ञासा प्रकल्पांतर्गत त्यांनी 6 विषय घेतलेले, जे ॲडोलेसन्सच्या आयुष्यात महत्त्वाचे ठरू शकतील असे. आणि त्या 6 विषयांवर जाऊन आम्ही ठिकठिकाणी लेक्चर्स, व्याख्यानं द्यायचो. हां, आता काय व्हायचं ना सुलेखा, ही सगळी शाळेतली मुलं होती. हां. एक कुमारवय म्हणजे ॲडोलेसन्स हा विषय होता. व्हॅल्यूज, मूल्य यांच्यावर आम्ही बोलायचो. व्होकेशनल गायडन्स, व्यवसाय मार्गदर्शन करायचो. सेक्स एज्युकेशन त्यांना द्यायचो वगैरे. आता ह्या 2 भारी लोकांनी 3-3 तासाचं एक लेक्चर ठेवलेलं हा. आणि कधी-कधी दिवसातनं 2-2 लेक्चर्स पण घ्यावी लागायची. अच्छा. हां. आणि वर्गात गेल्यावर लक्षात यायचं, की तेव्हा अर्थात थोडी मी तेव्हा तुतू मैमेमध्ये काम करत होती सचिन हा. पिळगावकरांच्या. हो हो, आठवते मला. त्यामुळे माझा थोडा ओळखीचा चेहरा होता म्हणून जरा त्यांना 2 मिनिटाचं फॅसिनेटिंग वाटायचं. हा. पण तिथेच माझी परीक्षा लागायची, कारण जी मी त्यांना स्क्रीनवर खिळवून ठेवत असेन किंवा हां. स्क्रीनवरची आहे म्हणून फॅसिनेटिंग, हा. त्यांनी 3 तास त्या मुलांना खिळवून ठेवणं अगदी सोपं नसतं रे देवा. म्हणजे आम्ही शाळेत कधी शिक्षकांना त्रास दिला असेल तर मी प्रत्येक वेळेस वर्गात पाय ठेवताना त्या सरांची आणि बाईंची माफी मागायची, बाई प्लीज माफ करा, आता चांगलं होते चांगलं होते असं म्हणायचे. तर तेव्हा ना ते म्हणजे सांगते, म्हणजे हे लेक्चर्स घेताना आमची तयारी, म्हणजे आम्हाला मुद्दे एक्सप्लेन केले होते आनंद आणि हेमंत करकरे सरांनी, परंतु तरी पण जेव्हा आपण पाण्यात पडतो तेव्हाच त्याची खोली कळते आणि काय पुढे पाडून ठेवलंय. पण सुलेखा, तेव्हा मी सांगते, तेव्हा मी खूप विचार केला की 3 तास एक वर्ग कसा थांबून धरू, आणि तेही माझा एवढा ओळखीचा चेहरा असताना. तिथे मला परत अभिनय यायचा, कारण माझे जे विषय होते कुमारवय किंवा मी व्यवसाय मार्गदर्शन मी जास्ती घेत नसे, कुमारवय घ्यायचे आणि व्हॅल्यूज, मूल्य. त्यात मी त्यांना वेगळी उदाहरणं द्यायचे. थोडंसं माझ्यात त्या आहेत, बोलता बोलता मी पटकन कोणाची तरी नक्कल करते, म्हणजे मी करू शकते, ते करायचे. थोडे मुद्दाम वाचून कुठेतरी लिहून ठेवून जोक्स वगैरे त्यांना सांगायचे. असे करून मी ते 3 तास संपवायचे. पण मुलं पण खुश असायची याच्यात. म्हणून मला नेहमी वाटतं की मी कधीच अवे गेले नाही. मी नेहमी सायकोलॉजी, अभिनय याच्या बरोबरच चालले. कुठेही परदेशात सुद्धा मला ज्या ज्या नोकऱ्या मिळाल्या त्या ह्याच अशाच होत्या. म्हणजे लंडनमध्ये मी काम करायचे, ते एका फेमस स्टुडिओमध्ये काम करायचे, म्हणजे प्रोडक्शन हाऊसमध्ये काम करायचे, स्टुडिओ 13 नावाच्या. तिथे इथल्या भाषेत मी चीफ कोऑर्डिनेटर होते. म्हणजे एखादं प्रोग्राम डोक्यात आल्यापासून तो तयार करून, एडिट करून, कॅसेट त्या चॅनलला पाठवण्यापर्यंतची सगळी जबाबदारी माझी. एडिटर मिळतो की नाही, कॅमेरामॅन आहे की नाही, वगैरे वगैरे, हे सगळं मी बघायचे. पण हे सगळं करताना पण मला म्हणजे छान, म्हणजे अभिनयाशी संबंध ना सगळा आपला. म्हणजे मी कधी हवे नव्हते, म्हणून कदाचित मी मिस नसेल केलं. खरंय. परत जर एखादं काम, आता बघ तू ह्या मुलाखती घेतेस, तू खरं उत्तम अभिनेत्री आहेस, पण आता तू हे मुलाखतींचं सुरू केलंस, पण हे तुला आवडतंय, म्हणून मग तुझं एखादं नाटक तू कमी स्वीकारलंस तरी तुला रुखरुख नाही लागायची मला, किंवा एखादी मालिका तू तुझ्या ह्या कार्यक्रमासाठी सोडलीस तर जाऊ दे, पण हा चाललाय ना, असं तुला वाटतं. तसं की जे काम आवडतं तर केलं ना, तर मग त्यात दुःख नाही होत. खरंय. आणि प्लस बोनस म्हणून मला सगळीकडे फिरायला मिळायचं. बरं, ये रिश्ता क्या कहलाता है नावाची सिरियल तू केलीस, हिंदी मालिका. 12 वर्ष करत होतीस तू? मी 12 वर्ष केली. आणि आता बघितलं तर वाटतं कशी गेली 12 वर्ष कळली नाही मला. म्हणजे खरंच सांगते, मस्त जर्नी झाली, मस्त. त्यातले काही चांगले वाईट अनुभव सांग ना. चांगली माणसं भेटली, हा सगळ्यात चांगला अनुभव. प्रोडक्शन हाऊस, डायरेक्टर्स कट प्रोडक्शन हाऊस विलक्षण चांगलं आहे. म्हणजे अगदी सगळ्या आर्टिस्टच्या मनातलं बोलायचं झालं तर सगळ्यात पहिला मुद्दा, कधीही तुमचा चेक बुडवत नाही. म्हणजे तुम्ही विसराल पण ते फोन करून सांगतात युअर चेक इज रेडी. आणि आता तर डायरेक्ट अकाउंट टू अकाउंट ट्रान्सफर असतं, पण त्यांनी कधीही असं केलं नाही. माझ्या बाबतीत तरी सगळेजण भलतेच सभ्य होते. म्हणजे गंमत सांगायची म्हणजे माझी फिरण्याची आवड आहे ना, ती सुद्धा डायरेक्टर्स कट प्रोडक्शननी जपली. म्हणजे पण काय, म्हणजे आमचे असे चांगले रिलेशन झाल्यावर माझ्यामध्ये थोडासा मी गंभीररित्या आजारी पडू शकले असते, पण त्याची कल्पना दिल्यावर त्यांनी मला ट्रीटमेंटला जायला सुद्धा वेळ दिली. म्हणजे ते मला सांभाळून सगळं करायचं. मी किती जगभर थोडीफार फिरून आले, ती सुद्धा त्यांनी केले. आणि तुला आणखीन एक मी सांगायचं असेल तर, रिश्तातने मला बोलवायचं बंद नाही केलं.
मला एक एक क्षणी वाटलं की आता ह्या सिरियलमध्ये मी करण्यासारखं काही उरलं नाही. मी सरांना विनंती केली, म्हटलं सर अभी बहुत बास हो गया, आता मला जाऊ दे. तर त्या भल्या माणसाने नाही मेधाजी वगैरे करून पण माझी तीही इच्छा पूर्ण केली. काय ना कुठे थांबायचं पण हे पण ग कळलं पाहिजे म्हणून. हो खरे. नाही मला चांगलं आणि वाईट अनुभव म्हणशील तर वाईट अनुभव म्हणजे ते तुला पण येत असणार. म्हणजे साधारण 9 ते 9च्या शिफ्टमध्ये 9 वाजून 5 मिनिटं झाले की आपली असं व्हायला सुरुवात होते. त्याचा आमचा रिश्ता म्हणजे शो म्हणजे काय म्युझिकलच होता. पण आम्ही घातलेले दागिने, आमचे नाच, आमचे कपडे, हेच सगळं बघितलं जायचं, चर्चीला जायचं. त्याच्यामुळे ते सगळं असायचं. त्यामुळे त्यालाही नाही म्हणता यायचं नाही. हा पण ते होतच ना सगळ्या आर्टिस्टचं. 9 नंतर काटा असा सरकला की डिग 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 डिग. त्याच्यासाठी पण आता फाईट नाही दिली होत आम्ही. कारण आता सगळ्याची इतकी सवय झाली आहे. पण आम्ही तेव्हा जरा एक लढा दिला होता थोडासा म्हणून. पण आणि ते त्यांनी पण समजून घेतलं. मग तेच मी म्हणते ते प्रोडक्शन हाऊस चांगलं त्यांनी समजून घेतलं. म्हणजे माझ्या बाबतीत तरी समजून घेतला. लेट मी बी व्हेरी क्लिअर. त्याच्यामुळे मला चांगलंच आता हे आई कुठे काय चालली आहे ना, हा माझा शो जो आहे तुला ना, गंमत माहितीये तू माझ्या 2 अतिशय लाडक्या मित्रांबरोबर कामं केली आहेस. एक म्हणजे रिश्तामध्ये संदीप मेहता तरी अच्छा. माझा अगदी खूप खास जवळचा मित्र आहे. हा. म्हणजे माझ्या भावासारखेच आहेत दोघही जण. हा. आणि दुसरा म्हणजे आपला लाडोबा मिलिंद गवळी. आणि ते खरंच इतके चांगले आहेत. तुला मी सांगते संदीप तर आज आम्ही लागोपाठ संदीपने मी आणि त्याने 2 हिंदी सिरियल्समध्ये दीर वहिनीची भूमिका केली. तो मला काय वहिनीच म्हणतो आता बोल वहिनी वहिनी इतकं छान वाटतं माहितीये. आणि मिलिंदजी तुम्ही तर धन्यच आहात. नाही गोड खरंच चांगली माणसं. मी बहुतेक लकी आहे की मला आमच्या सगळं आता हे जे आमचं आई कुठे काय आहे ना, ते पण आमचं ह्याच प्रोड्युसरचा पहिला मराठी शो आहे. म्हणजे डायरेक्टर्स कट प्रोडक्शनला पहिलं मराठी काम त्यांनी हा शो सुरू केला. आई कुठे काय करते तेव्हा सरांनी मला सांगितलं की आपको एक रोल तो करना ही पडेगा हमारे मराठी शो में. म्हटलं सर इथे एवढं मी काम करते, मला एक कॅमिओ द्यावं छोटासा. म्हणजे हम आपको बहुत इंटरेस्टिंग रोल देंगे. आणि तो त्यांनी मला आईच्या आईचा रोल दिला. आणि तो मला खूप आवडतो. कारण ह्या नमिता आणि आपली मुग्धा जी आहे ती मी जेव्हा जेव्हा जाते माझ्यासाठी खूप छान सीन्स लिहून देतात. आणि मला आवडतं करायला. मस्त. मी सांगते ना तशी लकी आहे मी. मला सगळे ग्रुप्स पण चांगले मिळाले. काही लोक सिल्वर स्पून घेऊन जन्माला येतात ना, तशी मी त्या बाबतीतला घेऊन आली आहे. पण त्या मनाने तू नाटकं आणि सिनेमा जरा कमी केलेस ना. अगं कमी केले म्हणजे कसं, म्हणजे एक सुसूत्रता असायला पाहिजे ना. म्हणजे आधी कमी केलं कारण लग्न होऊन परदेशात गेले, मग परत येऊन घडी बसवेपर्यंत माझा एक मुलगा जन्माला आला तेव्हा बराच आजारी. मग तेव्हा डॉक्टर म्हणाले 4 वर्ष आला तुम्हाला वेळ दिलाच पाहिजे. ती गॅप गेली. त्याच्यानंतर मग मला असं लक्षात आलं पुन्हा सुरू केल्यावर की मला दौऱ्यांवर जायला आवडत नाहीये मनापासून. हा पण निर्णय मीच घेतला. मग आता आपण नाटकं नाही करायची कारण नाही ते मनाविरुद्ध काही काम. म्हणजे मला खरं कौतुक वाटतं तुम्हा सगळ्यांचंच. म्हणजे माझ्या बरोबरच्या ज्या आहेत त्या काय दौरे करतात आणि इतकं सुंदर सुंदर प्रयोग करतात. कुठलाही दौरा झाला मी दमले अशी आहे तशी म्हणून वाईट अभिनय करत नाही, चोख खणखणीत करतात. पण ते मला जमत नसावं असं मला वाटायला लागलं. मला आपलं तेच की उशिरा झोपले, मग पित्त आणि मग कधी जेवायचं, मग तिखट, अरे हे असली नाही. तुम्ही एक काम करणार तर ते नीट करा. ते मला असं वाटलं की मी करू शकत नाहीये म्हणून मी नाटकात काम करायचं सोडलं. ते गेलं. मग परत बदली झाली. मग इथे आल्यावर परत सिरियल्स मध्ये काम करायला सुरुवात केली. असं खूप गॅप्स आहेत. त्याच्यामुळे जे जे येत गेलं ते मी करत गेले. हा कुठेही मी स्वतः जाऊन धडपड केली नाही हे तेवढंच खरंय की मी आले आहे मला घ्या वगैरे असं काही मी विशेष केलं नाही किंवा आत्ताही करत नाही. म्हणजे आलं सहज तर वेल अँड गुड. आता तू कसं सहज विचारलंस मी हो म्हटलं. हो की नाही तसं. तू ते आता गॅप्सचं म्हटलंस ना, कारण माझं सुद्धा करिअर असंच चाललं होतं की पहिलं मूल मला झालं त्याच्यानंतर मी 3 वर्ष गॅप घेतली होती. कारण मला असं उगाच वाटत होतं की अरे आपलं डिसिजन होतं, आपली जबाबदारी आहे, तर आपल्या मुलाला 3-4 वर्ष मिळाली पाहिजेत. मग त्यानंतर इमिजिएटली दुसरं मूल झालं. तिच्यासाठी परत 2 वर्षाची गॅप घेतली. आणि ते मोठे होत आहेत तेवढ्यात सासूबाईंचा आजारपण आलं, त्याच्यासाठी 2 वर्षाची गॅप घेतली.
हा. सो मला हा प्रश्न मी जरी तुला विचारला तरी सुद्धा हा मला सुद्धा लागू होतो आणि मला कुठेतरी माहिती असतं की अगं सुलेखा हा काय प्रश्न आहे का, हे मला माहित असतं. पण आपल्या प्रेक्षकांना सुद्धा ते जाणून घेणं खूप गरजेचं असतं. शेवटी म्हणजे मला खूप जण असं विचारतात की अगं पण तुझं पोटेन्शियल काय आहे आणि तू काय करतेस. पण आपण ह्या ज्या गॅप्स घेतो ना त्या आपल्या फॅमिलीसाठी असतात आणि ती सुद्धा आपली खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते. करेक्ट. फक्त प्रेक्षकांच्या समोर सतत राहावं ही आपली कुठेतरी सगळं बॅलन्स करायला लागतं. बॅलन्स करावं. आणि पण ते बॅलन्स आणि घर आधीच ना, म्हणजे घर व्यवस्थित चालत नसेल हे मी आईकडनंच शिकले ना. आईने कधी आमच्याकडे दुर्लक्ष केलं नाही, मग मी कशी माझ्या घराकडे दुर्लक्ष करणार असं मला. आणि मला काय, मी अशीच आहे ग, मला जे मिळतं ते मी मस्त करते. नाही मिळायचं मला खरंच वाईट वाटत नाही. आणि जेव्हा मिळालं तेव्हा ते छानच मिळालं. मी एका रेणुका शहाणेच्या सिनेमात काम केले. ती म्हणाली मेधाताई तुझ्याशिवाय रोल कोण करेल, कोणाचा, तर जॅकी श्रॉफच्या गावंढळ बायकोचा. बरं. आणि मग ते म्हणजे मी गावंढळ बायको असते आणि तो पल्लवी जोशीच्या प्रेमात पडलेला असतो. असा वगैरे तो सिनेमा होता. रेणुकाचं सगळ्यात माझ्या दृष्टीने महत्वाचं होतं की रेणुका पहिल्यांदा डायरेक्शन करायला उभी राहिली. हे मला, मी रेणुकाला पण अशी खूप वर्ष ओळखते. म्हणजे कोणतरी बाई काहीतरी करते म्हणजे मला एकदम मलाच पुरण चढतं, खरंच सांगते. तर म्हणून मी केलं ते. तो केला, तो रोल छोटा होता पण तो वॉज वेल ॲप्रिसिएटेड. असे मग मी पण खुश झाले. असे माझे छोटे छोटेच आनंद असतात. म्हणून तुझी लव्ह स्टोरी ऐकायला खूप आवडेल आम्हाला. लव्ह स्टोरी अशी काही नाहीच आहे माझी. म्हणजे जयंत बरोबरची म्हणतेस म्हणजे आम्ही एका कॉलेजात होतो म्हणून लव्ह बिव काही नव्हतं. ऍक्च्युली लव्ह स्टोरी नाहीये ती. आम्ही एका कॉलेजमध्ये होतो आणि आम्ही शेजारच्या सोसायटीज मध्ये पण राहायचो. आणि आमचा एक जवळपास रुपारेल कॉलेजमध्ये काही शांत आणि काही टार्गट मुलांचा मिळून 16-18 जणांचा ग्रुप होता. त्यात मी टार्गट साईडला होते, तो शांत इंटेलिजंट साईडला होता. हा, तोही कॉलेज रिप्रेझेंट करायचा क्विज मध्ये वगैरे वगैरे. हा, पण तरी म्हणजे त्याला लाजत नाही ग. नाही म्हणजे म्हणजे तेव्हा ना आमच्या वेळेला रोटरीचे ऑलराऊंड स्टुडंटसाठी अवॉर्ड असायचे. ते माझ्या वर्षीचं मला मिळालं होतं, पण ते त्याच्या वर्षीचं त्याला नाही मिळालं. म्हणून मी चिडवते त्याला. पण तो भलताच हुशार आणि तो पण कॉलेज रिप्रेझेंट वगैरे करायचा आणि तिथे आमची ओळख होती. आणि जेव्हा माझ्या सिनियर सायकोलॉजिस्ट प्रतिमाताई हवालदार यांनी जयंतचं नाव माझ्या आईला सुचवलं, तेव्हा मी ऍक्च्युली म्हटलं होतं आईला, चल मी ओळखते त्याला, असं मी म्हटलं होतं. म्हणजे आपण त्या वयात कशा असतो ना करणाऱ्या, तशीच मी होते. पण नंतर तरी पण ते माझ्या आईने आणि प्रतिमाताईंनी बाई ते एकदाची आमची भेट जुळवून आणली. आणि मग माझ्या असं लक्षात आलं त्याच्याशी बोलता बोलता की अरे म्हणजे एक की मी ह्याच्याशी बोलू शकते. म्हणजे आता माझं काही लव्ह मॅरेज नाहीये, म्हणजे नसणारही होतं. अरेंज मॅरेज मध्येच जर जायचं असेल तर एका परक्या पुरुषाशी, म्हणजे मी जयंतशी ऍक्च्युली, तुला आठवतं कॉलेजमध्ये असं तो सीडी कुठे आहे वगैरे अशा आमच्या गप्पा सुरू झाल्या. आणि मग माझ्या लक्षात आलं की मी ह्या माणसाशी खूप कम्फर्टेबल आहे, रिलॅक्स्ड आहे, आम्ही खूप बोलू शकतो एकमेकांशी. आणि लग्न हा असा विषय आहे ना की त्या रिलेशनशिप मध्ये कम्युनिकेशन खूप महत्वाचं असतं. हो, आणि शिवाय बोनस म्हणून मला सिंगापूरला जायला मिळणार होतं. लग्न झाल्या गेली सिंगापूरला लगेच. हो, म्हणजे अगदी सायकोलॉजी मधली वगैरे सगळ्याच करिअर्स ज्या काय सुरू होत्या त्या थांबून गेले. नाही, तो मुद्दा नाही. पण मला खरंच तेव्हा असं वाटलं की हा खरं चांगला मुलगा आहे, तो आहेच, हुशार आहे, मला माहिती आहे. तेव्हा तो खूप, त्या काळी तो कॉम्प्युटरमध्ये विशेष प्रगती करून शिकला होता. आणि मुख्य म्हणजे मी त्याच्याशी बोलू शकत होते. म्हणजे परकेपणाचं हे नव्हतं. ते काय करायचं म्हणजे व्यवसाय म्हणून? व्यवसाय नाही, तो तेव्हा पण नोकरीच करायचा. त्याने कायम नोकरीच केली. जयंत IT मध्ये होता आणि नंतर तो मल्टीनॅशनल बँकमध्ये व्हाईस प्रेसिडेंट होता. आणि रिटायर झाल्यानंतर सुद्धा त्याला थोडे वर्ष थांबून घेण्यात आलं, कन्सल्टंट म्हणून थांबून घेण्यात आलं. आणि तो अजूनही काम करतोच आहे. बर 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 बर. आणि मला प्रोत्साहन पण देतो जे मी काय करते त्यात. तुला 2 मुलं ना? मला 2 मुलगे आहेत. काय नाव त्यांची? निहाल आणि नकुल. अच्छा, वा. काय करतात ते? निहाल जो मोठा आहे तो रिस्क मॅनेजमेंट मध्ये आहे मल्टीनॅशनल बँकेत पुन्हा. आणि नकुल ऍड कंपनीमध्ये डिजिटल मार्केटिंग मध्ये आहे. वा.
बरं. त्याच्यामुळे आणि दोघांची दोघंही- लग्न झाली दोघांची लग्न झाली आहेत. मला एक छान 3.5 वर्षाची नात आहे. वाव हो. वा मस्त मस्त मस्त. तुझ्या सुनांची नावं काय आहे? माझी मोठी सून मानसी हा. आणि धाकटी सून नेहा, दोघी नावाप्रमाणेच गोड आहेत. मानसी PhD करते. अरे वा. हो, तिचा चांगला ती CA आहे हा. आणि चांगला नॅशनल बँकेत चाललेला जॉब सोडून ती अत्यंत आवडीने तिचं PhD परस्यू करते. वाव हो. वाव. आणि धाकटी सून जी नेहा आहे तिचीच ही मुलगी मिराया, हम्म. माझी नात, हा. आणि ती कंटेंट मार्केटिंग मध्ये एका चांगल्या ऍड एजन्सीमध्ये काम करते. वाव वाव खूप मस्त खूप मस्त. आणि तुम्हा म्हणजे युअर अ व्हेरी क्लोज नेट फॅमिली ना? हो. कारण जेव्हाही आपण फोनवर बोलतो तेव्हा तू कंटिन्युअसली सुनांबद्दल बोलत असतेस, मुलांबद्दल बोलत असतेस. तुला खूप कौतुक आहे ना या चौघांचंही. हो, आहेच कौतुक आणि आहेच. मिराया. माझी सासरची पण सगळी माणसं एकदम, म्हणजे सासर चांगलं मिळणं कसं लक फॅक्टर ना. हो. सगळे छान आहेत, म्हणजे कमी जास्त सगळ्यामध्ये असतं, पण धमाल करतो गा आम्ही. वा. असे आता परदेशात फिरायला जातो आम्ही, आमचा असा मोठा ग्रुप जातो. हा. हो, खरंच मज्जा येते. ए बरं, तू आत्ता जे OTT चॅनल्स भरपूर निघालेले आहेत, तर तू त्यावर काही आत्ता काम करतेस का नाही? आता ना OTT काही web series वगैरे वेब करतेस? सिरीज वगैरे कसं आहे, ॲज आय टोल्ड यू, की मी कुठे प्रयत्न करायला जात नाही, हा. पण कोणी विचारलं तर मी आनंदाने करेन. हा. हा? हम्म. कारण काय की बेसिकली OTT वरचे प्रोजेक्ट कुठेतरी सुरू होतात आणि खतम होतात, संपतात. बरोबर बरोबर. म्हणजे हे एक सिरियल आपली चालली आहे म्हणून 12 वर्ष वगैरे हे आता माझ्याच्याने होणार हा. नाही. हा. पण दुसरं म्हणजे एक सांगू का, आता मीच स्वतः एका कार्यक्रमाची निर्मिती करीन असं म्हणते. क्या बात है. हा वा हा, म्हणजे YouTube चॅनल वरती वा. मला तुझ्याकडनं घेतली का ग मी प्रेरणा? हा? मलाही काही बायकांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत छान. YouTube चॅनल वरती. छान. पण ह्या बायका आपल्या कर्तृत्वाने खूप मोठ्या झाल्या आहेत, हम्म. पण त्या अशा फेमस नाही आहेत, म्हणजे आपल्या बॉलिवूड मधल्या बायकां टाईप किंवा नाट्य क्षेत्रातल्या बायकां टाईप फेमस नाही. म्हणजे कधी कधी काय होतं ना सुलेखा, आपण लहान असतो, मोठे लग्न सुद्धा होतं, पण आपल्याला माहित नसतं की आपण आयुष्यात पुढे जाऊन हे काम करणार आहोत. हम्म. पण अचानक काही कारणाने, चांगल्या किंवा वाईट कारणाने, या बायका ते काम करायला लागतात आणि बघता बघता त्या त्यात इतक्या रमून जातात हम्म. की त्या कामाच्या त्या आयकॉन बनतात. म्हणजे त्या कामाचा उच्चार केला की ह्याच बायकांचं नाव पुढे होतं. म्हणजे उदाहरणार्थ मी तुला एक नाव सांगते, गेल्या सिंधुताई. पण सिंधुताईंचं अत्यंत दुःखातून त्यांनी आपली अनाथ मुलांसाठी संस्था उभी केली होती आणि सिंधुताई सपकाळ झाल्या. तशा आपल्या आजूबाजूला अवतीभोवती माझ्या कुटुंबात अनेक बायका आहेत बर. की ज्यांनी काहीतरी इतक्या सुखवस्तू आहेत ना, खात्या पित्या, घरच्या, नवरा छान, मुलं छान, पण त्यांना एकेकाळी वाटलं की आपण, एक बाई आहेत माझ्या ओळखीच्या की ज्यांना असं वाटलं की आपण गरिबांसाठी काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी अन्नधान्याची बँक सुरू केली आणि आज अन्नधान्य बँक म्हटलं की त्या बाईंचं नाव डोळ्यापुढे येतं. या बाई माझ्या कार्यक्रमात येतीलच. तर म्हणून मी चाकोरी बाहेरच्या पण 4 चौघी, म्हणून चाकोरी बाहेरच्या 4 चौघी अशा नावाने माझं YouTube चॅनल सुरू करून ह्या बायकांच्या मुलाखती घेणार आहे. आणि त्या सगळ्यांनी बघाव्या असं मला खूप वाटतं. का तर ह्या बायकांनी काय केलं आहे. मला एवढंच समजलंय सुलेखा की आपल्याला करायचं असेल ना, अगदी आपण खात्या पित्या चांगल्या घरच्या असलो तरी आपल्या नवऱ्याने आपल्याला लाथच मारली पाहिजे नाही, सासूने उपाशीच ठेवलं पाहिजे असं नाही, दिव्याखाली बसून अभ्यास, म्हणजे सगळी दुःखच सहन केली की आपल्यातनं काहीतरी चांगलं होतं असं नाहीये. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कधीही, कुठेही, कसंही, कुठल्याही अवस्थेत करू शकता. ते परिपूर्णत्वाला नेऊ शकता काम. आणि अशा त्या बायका आहेत सगळ्या, आणि त्यांच्याबद्दल मला लोकांना सांगायचंय. हे मला करायचंय. खूप मस्त. तर प्लीज हा कार्यक्रम जेव्हा मी सुरू करेन तेव्हा तुम्ही सगळे प्लीज तो पहा. त्या बायकांना आदर देण्यासाठी, सन्मान करण्यासाठी पहा, असं मला खरंच वाटतं. खूप बरं वाटलं ग तुझ्याशी बोलून. हो, मला पण खूप बरं वाटलं सुलेखा. काय गे, मस्तच मजा आली. म्हणून खरंच खूप मजा आली आणि थँक्यू सो मच. खूप वेळ दिलास तू आम्हाला. थँक्यू काय म्हणतेस, म्हणजे मला माहित नाही वेळ दिला काय. तू म्हणजे काहीतरी बोलू नको, वेळ काय दिला, माझा वेळ मस्त गेला.
माझा सुद्धा खूप बरं वाटलं आणि मला जितकी मजा आली, मला खूप काही शिकायला मिळालं तुझ्याकडून आणि हा इंटरव्ह्यू संपल्यानंतर सुद्धा मी आणखीन खूप काही पर्सनल गप्पा मारणार. मला काही प्रश्न तुला विचारायचे आहेत क्लिनिकल सायकोलॉजी बद्दल, अरे. सो ते आपण बोलूच. पण तुम्हाला सगळ्यांना सुद्धा मी इंटरव्ह्यू नाही म्हणणार, या गप्पा नक्कीच आवडल्या असतील. सो तुम्ही सगळे स्टे ट्यून टू दिल के करीब.